Hello guys, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची प्रियंका बनसोडे. आणि आजची रेसिपी आहे साबुदाणा खिचडी. आज मी बनवते आहे साबुदाण्याची खिचडी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 छोटे बारीक चिरलेले बटाटे, 1 बाउल साबुदाणा, तूप 3 चमचे, मीठ चवीनुसार, मिरची आणि हे आहे शेंगदाण्याचा कूट. आता मी सुरू करते साबुदाण्याची खिचडी बनवायला. मी घेतले कढई आणि गॅस ऑन केलाय. वातावरण तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. एकदम धुके धुके आले होते सकाळ सकाळी, तर खूप मस्त. चला आता सुरू करूया खिचडी बनवायला. आणि आता मी कढईमध्ये टाकते तूप. तुम्हाला तूप घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तूप इज ऑप्शनल, तुम्ही तेल पण यूज करू शकता. बट माझ्या मम्मीला खिचडी तुपातच आवडते. तूप गरम झालं त्यात टाकायची मिरची, आता माझी मिरची चांगली पण फ्राय झाली आहे तेलात. आता मी टाकते बटाटे टाकल्यावर त्याला मिक्स करून घ्यायचे. तिखट आणि मिरचीचा तिखटपणा तुपात येतो. आता बटाट्यामध्ये मी टाकते थोडंसं मीठ, जेणेकरून बटाटा थोडा शिजेल लवकर आणि बटाट्याला पण मीठ लागेल. आता मी चांगलं मिक्स करून घेते. आता मी मीडियम गॅसवरती बटाट्याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवते. आता 5 मिनिटं झाली आहेत. आपण उघडून जरा बघूया बटाटा शिजला आहे की नाही. थोडं अजून 5 मिनिटं ठेवावं लागेल, कारण बटाटा थोडासा कच्चा आहे. आता आपला बटाटा पूर्णपणे शिजला आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्या स्टेजमध्ये आल्यावरती आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे साबुदाणा. आता मी हा 1 बाउल साबुदाणा घेतलाय, तेवढा सगळा टाकणार आहे. आणि त्याला मिक्स करणार आहे. त्याला असं मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये टाकायचं आहे जे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं ते 1 वाटी, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मीठ, ज्याशिवाय जेवणाला कधीच स्वाद येत नाही. बटाट्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे एकदम बेताने इथे मीठ टाका, कारण तो बटाट्यामध्ये मीठ लागले. आता थोडंसं साबुदाण्यामध्ये मीठ लागलं पाहिजे, त्यामुळे ठीक आहे. मी ह्याला मिक्स करते. आणि आता ह्याला मी मीठ मिक्स करून घेतलंय. आता ह्याला मी 5 मिनिटं अजून वाफेवरती ठेवणार आहे, जेणेकरून 5च मिनिटं फक्त, जेणेकरून साबुदाणा थोडा शिजेल. जो व्हाईट दिसतोय ना हा, तो थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, मग आपला साबुदाणा रेडी टू ईट असणार आहे. ओके, भेटूया 5 मिनिटानंतर. आता आपण एकदा चेक करूया किती प्रमाणात साबुदाणा शिजला आहे ते. झाला बेसिकली तो. लेट्स सी. तुम्ही बघू शकता कशी खिचडी माझी मस्त झाली आहे. ते व्हाईट दिसत होतं, ते आता फुल ट्रान्सपरंट झालं. आणि ह्या प्रकारे आपली खिचडी झाली तयार. and it's ready to serve. And it's ready. Thank you so much for watching my YouTube channel. Like, share, comment and subscribe. Bye.